राम राम दोस्तांनो, तलाठी कट्ट्याच्या या PYQ मागच्या वर्षाचे प्रश्न व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं लई स्वागत. इथं आपण नुसती उत्तरं नाही बघत, तर एकदम स्मार्ट ट्रिक्स आणि 100% क्लॅरिटी देतोय. म्हणजे भावांनो, पास होण्यासाठी आणि अभ्यासाची योग्य दिशा पकडण्यासाठी हा एकदम भारी मार्ग आहे. आता आपला मेन उद्देश काय आहे माहितीये? एकदम ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. पोरांना एकदम ऑथेंटिक आणि परीक्षेच्या फायद्याचीच माहिती मिळाली पाहिजे. नुसतं पाठांतर नको, तर कन्सेप्ट एकदम डोक्यात फिट बसली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं आपण असं काही पोस्टमार्टम करू ना की स्पर्धा परीक्षेसाठी तुमचा बेस पक्का होईल आणि कॉन्फिडन्स एकदम आकाशाला भिडेल. आपला अप्रोच कसा एकदम 360 डिग्री असतोय बघा. बाकीचे 3 पर्याय का चुकीचे आहेत हे समजून घेणं लई महत्वाचं असतंय. यामुळे आपला बेस पक्का होतोय. नुसतं रट्टा मारण्यापेक्षा मुळापासून कन्सेप्ट समजून घेतली ना की मग परीक्षेत कोणताही नवीन प्रश्न येऊ द्या, तुम्ही आरामात सोडवणार म्हणजे सोडवणारच. तर आजच्या या व्हिडिओत आपण MPSC गट Q ग्रुप C पूर्व परीक्षेतील विज्ञान आणि तंत्रज्ञानचे प्रश्न बघणार आहोत. जुने प्रश्न सोडवण्याचा एक नवीनच जुगाड अप्रोच आपण इथं पाहणार आहोत, ज्याने फक्त रिझल्ट नाही तर शिकण्यातली मजा पण वाढेल. चला मग MPSCचा हा ऊर्जेवरचा एनर्जी कन्व्हर्शन प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक साधने प्रकाश ऊर्जेचे लाईट एनर्जी रूपांतर विद्युत ऊर्जेत इलेक्ट्रिकल एनर्जी करतात? 1. फोटोव्होल्टेइक डायोड, फोटोव्होल्टेइक डायोड. 2. फोटोडायोड, फोटोडायोड. 3L. ED, LED. 4. टनेल डायोड, टनल डायोड. आता बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय 1, फोटोव्होल्टेइक डायोड. हे उपकरण कसं काम करतंय? तर हे फोटोव्होल्टेइक इफेक्टवर चालतंय. सिलिकॉन सारखं मटेरियल प्रकाशाला शोषून घेतं आणि तिथं इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होऊन करंट तयार होतो. साधं गणित आहे. मग आता उरलेल्या पर्यायांची काय भानगड आहे ती पण बघू. पर्याय 2, फोटोडायोड. हा रिव्हर्स बायस मध्ये काम करतोय आणि भावांनो हा सेन्सर म्हणून वापरतात बरं का. म्हणजे लाईट किती आहे ते मोजायला किंवा सिग्नल पकडायला. यातून काही वीज तयार होत नाही. पर्याय 3, एलईडीचं तर तुम्हाला माहितीच आहे, हा फॉरवर्ड बायसमध्ये चालतो. तो विजेचं रूपांतर प्रकाशात करतो. म्हणजे सोलर सेलच्या एकदम उलटं काम. राहिला पर्याय 4, टनेल डायोड. आता हा काय प्रकार आहे? तर हा हायली डोप्ड PN जंक्शन डायोड असतोय, जो क्वांटम टनेलिंगच्या मदतीने हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरमध्ये वापरला जातो. याचा आणि लाईटचा प्रकाशाचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही. म्हणजे हा पर्याय तसाच कटला. या 4ही उपकरणांची काम करायची पद्धत आणि उपयोग समजण्यासाठी स्क्रीनवर आपण एक भारी टेबल दिलाय बघा. हे टेबल पाहिलं की तुमच्या डोक्यात एकदम फिक्स बसेल, कन्फ्युजन होणारच नाही. आता अशा प्रश्नांसाठी आपली स्मार्ट ट्रिक काय आहे? सोपा आहे. शब्दांची फोड करायची. फोटो इक्वल्स प्रकाश, लाईट. वोल्टेक इक्वल्स वीज, इलेक्ट्रिसिटी. झालं. जे उपकरण प्रकाशाचं विजेत रूपांतर करतं ते म्हणजे फोटोव्होल्टेइक. चुकीचे पर्याय कसे कट करायचे ते कायम लक्षात घ्या. LED म्हणजे विजेपासून प्रकाश आणि फोटोडायोड म्हणजे सेन्सर, ते काय पॉवर जनरेटर नाहीयेत. कधी पण प्रश्नात लाईट टू इलेक्ट्रिसिटी दिसलं की डोळे झाकून फोटो प्लस व्होल्टेइकवर टिक मारायची. दोस्तांनो, हा प्रश्न कुठून आलाय माहितीये? आपला 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 त्यातला हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा चॅप्टर. तुमच्या रिव्हिजनसाठी वीज निर्मितीचे टप्पे आणि वेगवेगळे टर्बाईन कसे चालतात ते नक्की वाचून काढा बरं का. कसा वाटला आपला हा नवीन अप्रोच? अशाच भारी व्हिडिओसाठी पुढच्या आठवड्यात आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. याने आपला पण उत्साह वाढतोय आणि तुमच्यासाठी असेच क्वालिटी व्हिडिओ पटापट आणायला मदत होतीये. चला मग, अभ्यासासाठी लई शुभेच्छा. ऑल द बेस्ट.